श्रोतेहो नमस्कार. अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, तंत्रज्ञान आपलं आयुष्य प्रत्येक क्षणी बदलत आहे. आपले आर्थिक व्यवहार सुद्धा याला अपवाद नाहीत. आपल्या खरेदी करण्याच्या पद्धती, पैसे देण्याच्या पद्धती झपाट्याने बदलल्या आहेत. याच बदलांच्या जगात गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ह बँकेनं एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल उचललं. त्यांनी डिजिटल रुपया अर्थात ई-रुपीची प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली. आजच्या अर्थविशेषमध्ये आपण याच डिजिटल रुपयाची ओळख करून घेणार आहोत. हा डिजिटल रुपया म्हणजे नेमकं काय? तो आपण वापरत असलेल्या यू-पी-आय, जी-पे किंवा पेटीएमपेक्षा वेगळा कसा? आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर याचा काय परिणाम होईल? श्रोतेहो, हा डिजिटल रुपया म्हणजे आहे तरी काय? याविषयी माहिती देत आहेत उद्योजक आणि अर्थतज्ञ दीपक घैसास. रिझर्व्ह बँकेने भारतामध्ये एक नवीन प्रणाली ज्याला सीडीबीसी म्हणतात किंवा डिजिटल रुपया असं म्हणतात. की सीडीबीसी म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणि ही एक नव्याने लॉन्च केले. काही देशांमध्ये ती लॉन्च होते, काही देशांमध्ये लॉन्च करायचा विचार आहे. त्यामुळे ही करन्सी अशी जगभरात याची शक्यता आहे. युपीआय डिजिटल पेमेंट सिस्टम ही एक आता भारतात इतकी प्रचलित झाली आहे की खेडोपाड्यातून सुद्धा ती होऊ शकते. त्याच्यातून पेमेंट होतं. पण युपीआय आणि डिजिटल करन्सी किंवा डिजिटल रुपी ही खूप वेगळी आहे. पण युपीआय हा एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामध्ये आपण शेवटी बँकातून आपल्या वॉलेटमधनं हे शेवटी रुपये खर्च करतो किंवा येतात आपल्याला. त्यामुळे तो एक पेमेंट प्लॅटफॉर्म आहे, ती करन्सी नव्हे. डिजिटल रुपी म्हणजे ही करन्सी आहे आणि ही सेंट्रल बँकेने तयार केलेली करन्सी आहे आणि त्याच्यामध्ये मुख्य उद्देश हा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं. त्याच्यामध्ये ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीने सेंट्रल बँकेने ही करन्सी लॉन्च करताना आपल्या सगळ्यांना ज्यांना ती वापरायची आहे त्यांना ते रजिस्टर करायला लागेल. म्हणजे पॅन कार्ड नंबर, आपला आधार कार्ड नंबर असं देऊन ते रजिस्टर करून तुम्हाला एक टोकन देण्यात येईल आणि त्या टोकनद्वारे तुम्ही बँकेतून तुमच्या असलेले पैसे या वॉलेटमध्ये आणून जमा करू शकता आणि हे पैसे तुम्ही आल्यानंतर त्याचा वापर तुम्हाला रेग्युलर पैशासारखा किंवा डेबिट कार्ड सारखा करता येईल. कोणालाही पेमेंट करता येईल जो रजिस्टर आहे आणि त्याचा मुख्य उद्देश असा आहे की या संबंध व्यवहारामध्ये बँकांचा काही संबंध येणार नाही. म्हणजे हे जेव्हा तुम्ही एखादं पेमेंट करता त्याला ते सेंट्रल बँकेकडे रजिस्टर होईल, म्हणजे रिझर्व्ह बँकेकडे रजिस्टर होईल. आपल्या रेग्युलर जे बँकिंग चॅनल आहेत त्यांचा काही संबंध येणार नाही. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं जिथे बँकिंग सेवा अवेलेबल नाहीये किंवा एक जास्तीचा लेअर जो बँकेचा येतो तो त्याच्याबद्दल पूर्णपणे गाळण्यात आलेला आहे. समजा मला तुम्हाला कुठल्या एका व्यक्तीला पेमेंट करायचं असेल आणि दोघं जर का रजिस्टर्ड असू तर मी माझ्या डिजिटल रुपी वॉलेटमधनं दुसऱ्याच्या डिजिटल रुपी वॉलेटमध्ये डायरेक्ट पैसे जमा करू शकतो किंवा देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. याच्यामध्ये कोणत्याही बँकेच्या थ्रू जाणार नाही. म्हणजे ज्याचं एखादं जर बँक अकाउंट नाहीये अशाही माणसाला ती सेवा वापरता येते. हा त्याचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल रुपयाचा मुख्य वापर कसा आणि कोणत्या प्रकारे होऊ शकतो याविषयी माहिती देताना घैसास म्हणाले. याचा मुख्य इफेक्ट जो आहे म्हणजे आपण एखादी यूज केस जर का बघितली तर आपल्याला यूज केसवरनं त्याचं लगेच समजता येईल की समजा आता हे फर्टिलायझर सबसिडी आपण देतो खतांकरता शेतकऱ्यांना. तर आता कसं होतं ती सबसिडी डायरेक्ट शेतकऱ्याच्या अकाउंटला जाते पण ते साधे रुपये असतात आणि त्यामुळे ते आलेले रुपये शेतकरी कुठे खर्च करतोय याच्यावर काही लगाम नसतो. पण या डिजिटल करन्सीच्या प्रणालीमधनं जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला फर्टिलायझर करता सबसिडी देण्यात येते, जे पैसे त्याच्या वॉलेटमध्ये येतील ते पैसे त्याला फक्त फर्टिलायझर करताच यूज करता येतील. म्हणजे जे फर्टिलायझर विक्रेते आहेत त्यांच्याकडे हे रजिस्टर्ड डिजिटल पेमेंट असेल आणि त्यालाच फक्त पेमेंट करून त्याला फर्टिलायझर घेता येईल. याचा अर्थ आता तुम्ही ज्या करता कामाकरता लोकांना पैसे देताय त्याच कामाकरताचा वापर करणं शक्य आहे आणि ही जी एक ट्रान्सपरन्सी येऊ शकते किंवा पैशाचा गैरवापर करायचं जे टाळलं जाऊ शकतं ते मला वाटतं या करन्सीतून साधलं जाईल. तुम्हाला याच्यातच लोन मिळू शकेल, तुम्हाला याच्यातच बँकांकडनं हप्ते भरता येतील, म्हणजे सगळे व्यवहार बाकीचे करता येतील. फक्त जेव्हा तुम्हाला बँकेची जरूर नसेल माध्यम म्हणून तेव्हा ते टाळून तुम्हाला डायरेक्ट डिजिटल करन्सीतून दुसऱ्या डिजिटल करन्सी वॉलेटमध्ये व्यवहार करता येतील. याचा आणखीन एक मोठा फायदा असा आहे की भारतासारख्या मोठ्या देशामध्ये जिथे नेटवर्क काम करत नाही कधी त्यावेळेला तुम्हाला युपीआय वापरता येत नाही कारण पेमेंट करणं कठीण जातं. अशा वेळेला फक्त ब्लूटूथच्या आधारे एका फोनवरनं दुसऱ्या फोनवर तुम्हाला हे पेमेंट करता येतं. त्यामुळे
अर्थातच कॉमर्स वाढेल, त्याच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी येईल, कारण तुम्ही रजिस्टर्ड डीलर असणं आवश्यक आहे. त्यामध्ये बिटकॉइन सारखं किंवा क्रिप्टोकरन्सी सारखं बेअरर इन्स्ट्रुमेंट नाहीये. तर हे रजिस्टर्ड इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्यामुळे कोणाकडे पैसे गेले त्याचं ऑडिट ट्रेल राहील आणि याच्यामुळे मला वाटतं दोन्ही इन्फ्लेशन करता किंवा एक ट्रान्सपरन्सी व्यवहारांमध्ये येण्यासाठी, पारदर्शकता येण्यासाठी सामान्य माणसाकरता हे अतिशय उपयोगी चलन आहे आणि याचा जास्तीत जास्त जसा वापर होत जाईल तसं त्याची एक सुविधा किंवा सुकरता ही जास्तीत जास्त प्रमाणात येईल आणि त्यामुळे मला वाटतं ही एक प्रणाली आपण सगळ्यांनी अडॉप्ट करणं जरुरी आहे. त्याचा रेग्युलर वापर करणं जरुरी आहे. आपल्याला युपीआयच्या द्वारे डिजिटल पेमेंट म्हणजे काय सगळ्या भारतीयांना जवळजवळ समजलेलं आहे. आता या करन्सीचा वापर झाल्यानंतर प्रत्यक्ष पैसा हातात असण्याची आवश्यकता नाही. त्याच्यामुळे तुमची सुरक्षा वाढेल, पैसे हरवल्याचा प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे नोटा हरवल्यात किंवा पाकिट कुठेतरी गायब झालं असं झालं तरी सुद्धा तुमची डिजिटल वॉलेट करन्सीचं सुरक्षित राहील आणि तुम्हाला कधीही त्याचा वापर करता येईल. माझ्या मते ही नवीन प्रणाली भारताच्या इकॉनॉमीला आणि एकंदरीत बँकिंग आणि आर्थिक व्यवहारांना एक नवीन दिशा देईल अशी मला आशा आहे. श्रोते हो, यूपीआयचा वापर भारतात लोकप्रिय आहे. मात्र डिजिटल रुपया आपल्यासाठी नवा आहे. डिजिटल चलन ही संकल्पना नेमकी काय आहे याविषयी बँकिंग क्षेत्रातले तज्ज्ञ सुधाकर अत्रे यांनी माहिती दिली. ऍक्च्युअली डिजिटल करन्सी म्हणजे काय आहे की एक आपण जसं खिशामध्ये वॅलेट घेऊन फिरतो, त्यामध्ये आपण बँकेतनं पैसे काढून आणलेले त्या वॅलेटमध्ये ठेवतो. तर हे वॅलेट आपल्याकडे फिजिकल फॉर्म मध्ये असतं. एक चांबड्याचं लेदरचं वॅलेट आपण घेतो, त्यामध्ये बँकेतनं काढून आणलेल्या 100च्या 500च्या नोटा, 20च्या 10च्या नोटा ठेवतो आणि जेव्हा कुठे आपण खर्च करायला जातो त्या ठिकाणी ते पैसे देतो. आता ज्या दोन टोक आहेत, आपण युपीआय मध्ये जेव्हा व्यवहार करतो कुठलेही, तर त्यावेळी बँक इन्व्हॉल्व असते. बँकेच्या खात्यातले पैसे एका खात्यातून काढून जो लाभार्थी आहे, बेनिफिशरी, म्हणजे तुम्ही जर एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले तर त्याच्यावर जीपे जेव्हा करता तर जीपे साठी तुमचं बँक अकाउंट लागतं. त्या अकाउंट मधनं ते पैसे वजा होतात आणि त्या हॉटेलवाल्याच्या अकाउंटमध्ये ते ऍड केले जातात. डिजिटल वॅलेटमध्ये हा प्रकार नाही आहे. डिजिटल वॅलेटमध्ये काय करता तुम्ही एक डिजिटल वॅलेट हे गुगल वरून डाउनलोड करता आणि त्यामध्ये तुम्ही ज्या बँकांकडे ही ई वॅलेटची सोय आहे त्यांच्याकडून कॅश किंवा खात्यातनं पैसे त्या वॅलेटमध्ये तुम्ही ट्रान्सफर करून घेता. एकदा हे पैसे ट्रान्सफर झाले की ते तुमच्या वॅलेटची प्रॉपर्टी झाली. त्याच्यावर बँकेचा काही कंट्रोल नाही. त्या बँकेच्या अकाउंट कुठून तुम्ही पैसे ट्रान्सफर केले त्याचा संबंध नाही. हे बघा, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल आहे की ई वॅलेट हे युपीआय पेक्षा सिक्युअर आहे. कारण युपीआय मध्ये 2 बँका इन्व्हॉल्व असतात. ज्यात तुमचं खातं आहे ते आणि ज्याला तुम्हाला पैसे द्यायचे त्याच ती बँक. यामध्ये व्हॅलेट आहे तुमच्या खिशामध्ये आहे. त्या व्हॅलेटमध्ये तुम्ही पैसे टाकलेले आहे आणि जेव्हा तुम्ही कुठलाही आर्थिक व्यवहार करायला जाता तेव्हा ते व्हॅलेट त्या सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा दुकानदाराच्या QR कोडवर स्कॅन केलं की तुमच्या या व्हॅलेटमधनं तेवढे पैसे वजा होतात. डिजिटल वॉलेट ही संकल्पना समजावून सांगताना अत्रे म्हणाले, आता हे थोडंसं समजून घेण्यासाठी कदाचित मुंबईच्या लोकांना हे लवकर समजेल. तुम्हाला आठवत असेल की आपल्याकडे लोकल ट्रेनसाठी एक प्रीपेड पास सारखा प्रकार सुरू करण्यात आला होता की तुम्ही काउंटरवर जायचं आणि त्यावरती ती प्रीपेड पास घ्यायची, 100 रुपयाची, 500 रुपयाची, जेवढ्याची असेल. आणि तुम्हाला जर बेलापूरहून CST ला जायचं असेल तर तुम्ही त्या काउंटरवर जायचे, तिथे टाईप करायचे बेलापूर टू CST आणि जितकी कोणी तिकीट लागत असेल ती तिकिटाचे पैसे तुमच्या त्या कार्डमधनं वजा व्हायचे. म्हणजे तुम्हाला काउंटरवर जायची गरज नाही वगैरे, सगळं तुमचं बँक अकाउंटचा संबंध नाही. तर कार्ड, प्रीपेड कार्ड आहे ते तसं. तर त्याच तऱ्हेने तुमचं वॅलेट जे सुद्धा आहे प्रीपेड आहे, याच्यात तुम्ही आधीच पैसे टाकलेले आहेत. आता कोण त्याचा उपयोग करू शकतो? तर या ठिकाणी पायलट बँक्स आहेत, नॉन बँक्स आहेत, इंडिव्हिज्युअल आहे, होलसेल आहे, सर्वच करू शकतात. वेळेचं काही बंधन आहे का? मुळीच नाही. 24/7 या उपयोग तुम्ही करू शकता. मिनिमम बॅलन्स आहे का याच्यामध्ये? नाही. काहीही मिनिमम बॅलन्सची गरज नाही. अकाउंटची गरज आहे का? हो. त्याचं कारण असं आहे की तुमचा हा जो ई वॅलेट आहे यामध्ये पैसे ट्रान्सफर जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस तुमच्या सेव्हिंग बँकेतनंच ते ट्रान्सफर होते. कारण कुठली बँक तुम्हाला हवेतनं नाही देणार ना. तर त्यामुळे ते पैसे तुमच्या सेव्हिंग बँकेतनं याच्यामध्ये ट्रान्सफर होतील. डिनॉमिनेशनचा प्रकार जिथपर्यंत आहे
फिजिकल करन्सीमध्ये आपल्या जे डिनॉमिनेशन आहेत, म्हणजे 500ची नोट आहे, 100ची नोट आहे, 200ची नोट आहे, याच डिनॉमिनेशन्स आपल्याला ई-वॅलेटमध्ये सुद्धा पाहायला दिसतात. तर हे कशासाठी केलेलं आहे? तर यामध्ये युजरला फ्रेंडलीनेस वाटावी. युजरला असं नको वाटायला की मी काहीतरी वेगळी फॉरेनची गोष्ट करतो. जसा तो फिजिकल पैसे देतो, 500ची नोट देतो, 200ची नोट देतो, 100ची नोट देतो, तेव्हा त्याच प्रकारे तो यासाठी सुद्धा हे वापरू शकतो. आता याच्यामध्ये बरेचदा असा प्रश्न विचारला जातो की माझ्या वॅलेटमध्ये 20च्या डिनॉमिनेशन नोटा शिल्लक आहे आणि मला 15 रुपयाची गोष्ट घ्यायची आहे. मी काय करेल आहे, तो 15 रुपये आपण त्याला 20ची नोट देऊ आणि तो त्यातनं 5 रुपये आपल्या व्हॅलेटमध्ये परत करू शकेल. म्हणजे रिव्हर्स ट्रान्झॅक्शन होईल. बिटकॉइन किंवा क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल रुपयातला फरक सांगताना अत्रे यांनी डिजिटल रुपयाची वैधता अधोरेखित केली. अमेरिकेमध्ये त्यांनी जो बिटकॉइन प्रकाराला प्रोत्साहन द्यायचं ठरवलं. बिटकॉइनची व्हॅल्यू जी आहे ती शेअर सारखी कमी किंवा जास्त होते. म्हणजे आज जर मी 100 रुपयाचं बिटकॉइन घेतलं तर उद्या त्याची किंमत 120 रुपये पण होऊ शकते किंवा 80 रुपये पण होऊ शकते. तर ती हिट त्याला बसण्याची त्याची तयारी ठेवावी लागते. आता गंमत अशी आहे की आपल्याला प्रत्येक गोष्ट पाश्चात्य देशांची कौतुक करण्याची सवय आहे. पण आपण जेव्हा आता हे काढतो आहे आपलं सीबीडीसी किंवा डिजिटल रुपया, आश्चर्य वाटेल की डिजिटल रुपयाची जी कन्सेप्ट आपण इतकी फुल प्रूफ केलेली आहे की माझ्या खिशात जशी 100 रुपयाची नोट आहे तशी जर माझ्या वॅलेटमध्ये 100 रुपये आहेत तर त्याचे आपोआप 80 पण होणार नाही जोपर्यंत मी ते 20 खर्च करणार नाही तोपर्यंत, किंवा 120 पण होणार नाही जोपर्यंत दुसरा कोणी 20 रुपये माझ्या याच्यात टाकत नाही तोपर्यंत. म्हणजे माझ्या करन्सीची व्हॅल्यू ही बिटकॉइन पेक्षा अगदी उलट, बिटकॉइनच्या अगदी उलट म्हणता येईल आहे की अत्यंत स्टेबल आहे आणि विश्वासार्ह आहे. यामुळे काय होत झालेलं आहे का लोकांचा विश्वास यावरती प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे आता डिजिटल करन्सीवरती. श्रोते हो, डिजिटल चलनासाठी जे कूपन वापरलं जातं त्याला ई-रुपी व्हाउचर म्हणतात. हे एका विशिष्ट कामासाठी दिलं जाणारं प्रीपेड डिजिटल कूपन असतं. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक डिजिटल गिफ्ट व्हाउचर सारखा प्रकार आहे. समजा तुम्हाला हॉस्पिटलच्या बिलाकरिता व्हाउचर मिळालं तर ते पैसे तुम्ही फक्त हॉस्पिटलमध्येच वापरू शकता. ते पैसे तुम्ही किराणा दुकानात किंवा इतर कुठेही वापरू शकत नाही. हे कूपन SMS किंवा QR कोडच्या माध्यमातून पाठवलं जातं. तो कोड स्कॅन करून पेमेंट केलं जातं. श्रोते हो, एक मात्र नक्की, जगभरातली चलन व्यवस्था बदलतीये. डिजिटल रुपया म्हणजे भारतानं त्या दिशेनं टाकलेलं एक क्रांतिकारी पाऊल आहे. सध्या ही फक्त सुरुवात असली तरी भविष्यात आपल्या आर्थिक व्यवहारांचं चित्र बदलण्याची ताकद या ई-रुपीमध्ये नक्कीच आहे. श्रोते हो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती गुरुनाथ तेरवणकर, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन नम्रता कडू.